नमस्कार. यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ताईंचं स्वागत करते मी. तर माझा आजचा ब्लॉग म्हटल्यावरती स्वयंपाकाला ना खूपच लय उशीर झाला होता आणि ते पण आज जेवणाला येणार होते 1ला. नेहमी येतात 1ला जेवायला, त्याच्यामुळं मग मला नेहमी कसं स्वयंपाक म्हटलं की लय उशिरा असतो 12ला. त्याच्यामुळं मग फ्रीजमध्ये होतं फ्लावर टमाटो वगैरे, म्हणजे एकच दाव सर्व मी साहित्य घेऊन घेतलं. म्हणजे कसं उठायचं परत बसायचं उठबस करायपेक्षा त्याच्यापेक्षा एकच दाव मी सर्व घेतलेलं होतं. मग राहिलं होतं कापायचं, मग पुरं साहित्य कापून घेतलं, बटाटे वगैरे फ्लावर ती सर्व. आणि पुरं एक दावच कसं कापून ठेवलं की मग कसं टेन्शन नाही. फ्लावरची भाजी करायची होती आणि चपात्या करायच्या होत्या, त्याच्यामुळे मग फ्लावरची भाजी करायला मी कढाई घेतली, त्याच्यावरती तेल वगैरे टाकलं होतं. फ्लावरची भाजी करायची होती म्हणून. नंतर मग भाजीचा पण विषय होता की काय भाजी करा काय नाही. मग फ्लावर दिसली होती, मग फ्लावर कापून घेतली, त्याच्यामुळं मग फ्लावर केली होती आज जेवणामध्ये. गॅसवरती मी कढई ठेवली भाजी करण्यासाठी आणि तेल वगैरे टाकलं होतं. तेल चांगलं कडकडीत टाकून घेतलं, त्याच्यामध्ये मिरची आणि फ्लावर वगैरे टाकून घेतला. फ्लावर सगळं टाकलेलं होता कढईमध्ये. त्यामध्ये मी कोथिंबीर वगैरे थोडी आणि मसाले असतील हळद वगैरे घातली. मग वगैरे घातले होते फ्लावरमध्ये. फ्लावर करून घेतलेली होती सगळं. आणि त्याच्याकडं गॅसवर भात लावला होता, मग सगळे भात आणि एक गॅस बाकी त्याच्यावरती चपात्या करून घेतलेली होते. तुमच्या याच्यामध्ये बाकी होते माझं करायला चपात्या करून घेतले. पुरी तिन्ही मुक्तांनी पुरं कपाटातून सामान काढून घेतलं आणि बसली होती मी लावली. मुलींची तर नवरात्रामध्ये एक नाही असते, कारण की त्यांची जेवणाला म्हणजे कन्यापूजन म्हणलं जेवणाला बोलवलं जातं. त्यांना खूप मजा वाटते. आपल्याला काही परत मग तिने तेल बदलला, साडीचा तेल